राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तुमच्या जागेचा उतारा तुमच्या नावावर करून देतो. मात्र नगरपरिषद निवडणुकीत अभिजित उर्फ मुन्ना पुंड यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा. मागे मी तुम्हाला शब्द दिला होता, त्यामुळे मी शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे, असा ठाम विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी श्रमिक नगरच्या रहिवाशांना दिलाय. संगमनेर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार अभिजित उर्फ मुन्ना पुंड यांच्या प्रचारार्थ श्रमिक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आमदार खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ, नगरसेवक पदाच्या उमेदवार मनीषा नेवस्कर, आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, भाऊ जाखडी, आसिफ शेख यांच्यासह श्रमिक नगर परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं हजर होते. खताळ म्हणाले की गेल्या 40 वर्षात अनेकांना संधी दिली गेली, मात्र श्रमिक नगरच्या उतार्यांचा प्रश्न कोणीही मार्गी लावला नाही. सन 1977 साली माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांनी या नागरिकांना जागा दिल्या, पण त्या जागांचे उतारे आजपर्यंत त्यांच्या नावावर झाले नाही. हा प्रश्न आता 100% मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतोय. फक्त तुम्ही मुन्नाच्या पाठीमागे उभे राहा, असा विश्वास खताळांनी श्रमिक नगरवासियांना दिलाय. फक्त एका वर्षात प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुमारे 2,13,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून विकास कामं सुरू केल्याचं सांगत मतदान केलं किंवा नाही याची पर्वा न करता प्रत्येक प्रभागामध्ये समान काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणार, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आणि शब्दाला जागणारा मी माणूस आहे, शब्दाला जागणारा मी कार्यकर्ता आहे. मधल्या कालावधीत निवडणूक झाल्यानंतर मला नागपूरला अधिवेशनामुळे जावं लागलं, त्यामुळे मुन्नान ते प्रचार करत होते. चांगलं वातावरण आहे. ज्या पद्धतीने निकाल जो येणार आहे 21 तारखेला, शिवसेना महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना भाजपचे महायुतीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते संगमनेरात आम्ही फिरल्यानंतर नगराध्यक्ष बी आपला निवडून येतोय आणि नगरसेवक सुद्धा आपले 17-18च्या पुढे निवडून येतात. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचंय, मुन्नाचा नंबर त्याच्यामध्ये आला पाहिजे. कारण उद्या नगराध्यक्ष आपला झाला, नगरसेवक आपले आले, तुमच्याकडे गडबड झाली तर तुमचा हा वनवास बी संपला पाहिजे ना. 40 वर्ष सगळ्यांना संधी दिली तुम्ही. मला 1 वर्षापूर्वी संधी दिली. वर्षामध्ये मी अख्खं घर बाहेर काढलं त्यांचं. सगळं घरदार तुमच्याकडे श्रमिक नगरमध्ये मला वाटतं आतापर्यंत 10-15 वेळेस येऊन गेले असेल. फक्त आता घरातले भांडे घासायचे बाकी राहिले असेल. त्यामुळं हा बदल कोणामुळे झाला, हे परिवर्तन कोणामुळे झालं? माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालं. तुम्ही वर्षापूर्वी मला संधी दिली, काम करणाऱ्या माणसाला तुम्ही निवडलं. आज केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, संगमनेरमध्ये आपला आमदार आहे. एवढं सगळं असताना जर आपल्याकडून काही गडबड झाली तर खरंच सांगतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. माझी इच्छा असून बी मला तुम्हाला मदत करण्यानी अडचण येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2,13,05,000 रुपये फक्त वर्षभरात मी दिले. त्याच्यामध्ये तुमच्या 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर गल्लीमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बी दिले. आता मुन्नानी डीपीचं सांगितलं होतं, तिथला डीपीचा विषय मार्गी लागला. तुमच्या भागातील जर म्हणायचं तर वसीम शेखचा जो मेडिकलचा विषय आहे तो सुद्धा आपण मार्गी लावतोय. गेल्या कित्येक वर्षापासून, 30 वर्षापासून पवार व इरफानच्या घराच्या तिथं जो लाईटीचा पोल होता, मागच्या वर्षी उमेदवारांनी त्या नगरसेवकांनी सांगितलं होतं पोल काढून देतो. 34 वर्ष पोल काढायला त्यांच्याच्याने झालं नाही, पण मुन्नानी करून दाखवलं. कुठलंही पद नसताना, काही नसताना मुन्नानी काम करून दाखवलं. त्यामुळं मुन्नाच्या पाठीमागे ठाम उभे राहा. तुमचा जो 132 जणांचा घराचा विषय आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता किती जणांना आठवतं मला माहित नाही. 1977 मध्ये त्यावेळेसचे आमदार आता स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांनी तुम्हाला इथं पुनर्वसनाच्या, पूरग्रस्त नागरिकांचं पुनर्वसनाला जागा दिल्या होत्या. 132. बघा, नियतीचा खेळ असतो, योगायोग असतो. त्यांनी जागा दिली, पण उतारा तुमच्या नावावर राहायचं काम हे मलाच करायची वेळ आली. शेवटी खताळांनी केलेलं खताळांनाच पूर्ण करायचंय आणि हे निश्चित होणार आहे. पण आता अनुक्रम क्रमांक 1 त्याच्या समोर धनुष्यबाण बटन दाबायचं, मोकळं व्हायचं. त्यानंतरची जबाबदारी आमची. पण गडबड झाली तर मग ती जबाबदारी परत मला तुम्ही म्हणू नका का बाबा तुम्ही आमचे उतारे राहिले, परत पुढचे 5 वर्ष तुम्हाला वाट बघायला लागू नये, अशी मला अपेक्षा आहे. आणि निश्चित तुम्ही सगळे मुन्नाच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल
ही मला खात्री आणि अपेक्षा आहे. यांना पुढील कालावधीत सुद्धा हा शब्द देतो तुम्हाला. जे काही तुमच्या अजून नुसतं घराचं उतार्यापुरतं नाही बोलत आहे, बाकीचे सुद्धा ज्या तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा सोडवण्यासाठी मी ठाम तुमच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करेल, त्या सगळ्यांनी मुन्नाबाई जसं तुम्ही नेवासकर ताईंना चांगलं मतदान दिलं, आज उमेदवार देताना सुद्धा बघा कसे दिले होते. आपण सामान्य कुटुंबातील सगळे उमेदवार दिले होते. पुन्हा विनंती करेल, मुन्नाच्या पाठीशी सगळे ठाम उभे राहून त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन आपल्या अडचणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्याला साथ द्या. धन्यवाद. याप्रसंगी सर्व श्रमिक नगरकरांनी आपल्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभं राहावं असं आवाहन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्ण खताळ, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ तसेच उमेदवार अभिजित उर्फ मुन्ना पुंड यांनी श्रमिकनगरवासियांना केलं आहे. तर मला एकदम जिव्हाळा वाटला. त्याचं कारण मी सांगते की अमोल भाऊ मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आले त्यावेळेला हे सर्व दादांनी मला हक्काने त्यांचा प्रश्न मांडला. पहिल्यांदा मी आल्याबरोबर लगेच सगळेजण गोळा झाले. आपला एक फंक्शन चालू होतं इथं, बरोबर आहे ना, काहीतरी एक कार्यक्रम चालू होता, लग्न चालू होतं, त्यावेळेला कार्यक्रम चालू होता आणि अगदी हक्काने मला सर्वांनी सांगितलं तुमच्या असलेल्या सगळ्या अडचणी, सर्व अडीअडचणी, की हे एवढे वर्ष झाले ते आपले सुटले गेले नाही. एवढे वर्ष झाले हे आमच्या आतापर्यंत सुटले गेले नाही, फक्त आतापर्यंत आम्हाला आश्वासनं दिली गेली असं सांगितलं गेलं. त्यावर मी पूर्णपणे ठामपणे, कारण मला विश्वास जो आहे तो आपल्या राज्यातले माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले पालकमंत्री जे विखे पाटील साहेब आहेत आणि सुजयदादा साहेब आहेत, तसेच आपले लाडके संगमनेरचे आपले आमदार अमोल भाऊ आहेत. या सर्वांवर मला जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या खातीर मी हे तुम्हाला त्याच वेळेला शब्द दिला की तुमच्या जेवढ्या काही अडचणी आहे त्या अडचणी तुमच्या निश्चितपणे ह्या सोडवल्या जाणार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला तुम्ही जो अडचण सांगितली होती ते उतार्यांचे बरेचसे आहेत आणि आपल्या इथल्या प्रभागामध्ये असलेल्या जेवढ्या अडचणी आहेत की तुमच्या सुविधा घरांचे बऱ्याचशा अडचणी तुम्ही मला सांगितल्या, त्यावेळेला ह्या सर्व ज्या अडचणी आहे त्या निश्चितपणे सोडवल्या जातील हे मी त्याच वेळेला ठामपणे शब्द दिला आणि ते शब्द नक्कीच आपले अमोल भाऊ जे आहेत, अमोल भाऊंच्या मार्फत आम्ही हे सर्व पूर्ण करत आहोत आणि ते करणार पण आहोत. त्यामुळे मागच्या वेळेस जसं तुम्ही मला साथ दिली, मी आल्यानंतर जे प्रेम दिलं तुम्ही आणि मागच्या वर्षी पण जे अमोल भाऊंच्या प्रती तुम्ही जे प्रेम दिलं, सर्वप्रथम आपल्या श्रमिक नगरमधील सर्व महिला आणि तरुण आणि ज्येष्ठांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा ती वेळ आली आहे की जे आपण वर्षापूर्वी विधानसभेला एकजुटीने एकत्र येऊन लाडक्या बहिणी म्हणा, लाडके भाऊंच्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ जे काय एकजुटीने एकत्र येऊन सगळ्यांनी तेव्हा परिवर्तन घडून आणलं विकासासाठी. आज पण पुन्हा आपल्या नगरपालिकेतले, आपल्या वार्डातले जे उमेदवार आहे नगरसेवकाचे, आपल्या 2 टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात ताईंना तुम्ही भरघोस मत दिलेलंच आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात ह्याही ताईंना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांनाही मतदान झालेलं आहे आणि आपलं एक बाकी मतदान आहे मुन्ना भाऊ पुंड, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही महिलांनी असंच एकजुटीने येऊन तुमच्या लाडक्या भावाला निवडून द्यायचंय. कारण की आपलं जे काही आपण जे राहतो ते श्रमिक नगर हा भाग आहे. आपण सर्व इथे गोळ्यामेळ्याने राहतो, एकजुटीने राहतो, दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी का होईना जाता येता सगळे एकत्र भेटणं राहणं. पण आपल्या महिला नगरपालिका निवडणूक ही अशी आहे की हे सगळ्या अडचणी ह्या महिलांनाच असतात. कारण की पाणी भरण्यापासून लाईट बिल भरण्यापर्यंत जे काय रस्त्याला गटारी म्हणा, रस्त्याला सांडपाणी जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना महिलेलाच फेस करायला लागतं. तर ह्याच महिलांनी आता जे काही झालं इथून मागं आपण ते काय
उगळण्यात काही अर्थ नाही. पण आता आपल्याला आपल्या तरुण पिढीसाठी हे जे काही आपले छोटे छोटे लेकरं आहे त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला बदल करणं फार गरज आहे. आपण दिलं होतं ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होतंय. सर्वांना आता जे काही राहतं घर आहे त्यांना ती मागणी तीच आहे का ते आम्हाला बिल्डिंग नको, राहतं घर जे काही आहे ते आम्हाला नावावरती करून द्या. आम्ही आमच्या पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बांधकाम करून घेऊ. 2 मजली 3 मजली जे काही ज्या पद्धतीने ज्याच्या पद्धतीने बांधकाम या ठिकाणी सर्व या ठिकाणी करू इच्छितात. त्याच्यामुळे मी आपल्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे हा प्रस्ताव पाठवला. त्यावरती साहेबांची मंजुरी या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा चेहरा आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर भाऊंनी जे काही आता मागे हिवाळी अधिवेशन झालं, नागपूर अधिवेशन, त्यामध्ये हा मुद्दा मांडला. तिथे आपल्याला या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून मंजुरी आली. बाकीच्या काही समस्या आहेत, लाईटचे पोल आहेत, लाईटच्या वायरी आहेत, काही ठिकाणी गटरच्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या आम्ही नोंद केलेल्या आहेत. येत्या 8 दिवसामध्ये सर्व समस्यांवरती काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून अमोल भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी करणार आहे. त्यामुळे अशी आपली साथ या ठिकाणी नेहमीच आपल्याला लाभावी अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. व 20 तारखेला भरघोस मतांनी मला या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेत काम करण्याची संधी देशाल हीच एवढीच विनंती करतो. थांबतो. इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.